देवत्वामध्ये आणि माणसामध्ये नेमकं काय अंतर असतं आणि अर्थात त्या बिटवीन द लाईन्स नेमक्या कशा प्रकारे असू शकतात किंवा काय नाही आहे हे जाणून घेतलंय खरं तर थँक गॉड बाप्पामध्ये रितेश देशमुख आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. रितेश, एकतर ज्या पद्धतीचं गाणं आहे किंवा त्या पद्धतीने आता व्हायरल झालंय, प्रत्येकाच्या मनातला हा जो काळजाचा ठोका आणि त्याला काळजाला हात घालण्याचं काम तुम्ही केलंय आणि थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो, माणसावरचं एक वेगळ्या अर्थानं टाकलेला एक्सरे त्याच्या स्वभावावर, गुणधर्मांवर आणि आत्ताच्या वागण्यात होत जाणारं जे हळूहळू भ्रष्टपणे नेमकं त्याच्यावरचा तुम्ही केलेला मारा, तो एक्सरे कशा अर्थानं याकडे पाहताय आणि आत्ता मिळालं हे एवढं भरघोस यश? नाही, खरं म्हणजे बँजोच्या सेटवरती त्याचे डायलॉग रायटर कपिल सावंत यांचे काही विचार होते. ते म्हणाले की मी असं काहीतरी लिहिलेलं आहे, याच्यावर मला काहीतरी करायचं आहे. गेली 1-2 वर्ष मी विचार करतो आहे. मी जेव्हा ऐकलं तर मला वाटलं की हे माझ्या मनातलं सुद्धा आहे आणि त्यांच्या मनातलं सुद्धा आहे. आणि ज्याने त्यावेळेस वाचलं किंवा ऐकलं त्यांना वाटलं ही गोष्ट मला पण सांगायची. तर मग असं ठरलं की चला हे डेव्हलप करूया. त्यांनी लिहून घेतलं. त्यांचे एक मित्र होते अमर मंगळूरकर, ॲड फिल्ममधले एक मोठं नाव ते. त्यांनी एक ट्यून सेट केली, मला येऊन त्यांनी ऐकवलं. म्हणजे छान आहे ते म्हणाले तुम्ही का? मी म्हणालो की बाबा आता ठीक आहे, प्रयत्न करतो. बिकॉज एक खरं म्हणजे ते गाण्यासारखं नाही आहे, इट्स ऑलमोस्ट लाईक अ चॅट, रिदमिक चॅट. मग आम्ही त्या ट्यूनमध्ये तो प्रयोग करून पाहिला. त्यानंतर विचार केला याचा व्हिडिओ झाला पाहिजे आणि त्यासाठी मग आम्ही मुंबई फिल्म कंपनी जिनिलिया बरोबर मी डिस्कस केलं. त्यामुळे नक्कीच आपण प्रोड्यूस केलं पाहिजे. मग आम्ही विचार केला आपण प्रोड्यूस करूया आणि लाईक माइंडेड स्टार प्रभा हे आमच्यावर आले पार्टनर म्हणून. हे एक इनिशिएटिव्ह आहे मोर दॅन एनिथिंग एल्स आणि हा फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मसाठीच एक प्रयोग होता की आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हे गाणं केलं तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की किती लोक याच्याशी जुळतील. आणि याच्यात बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, परंतु असं नाही सांगितलं की हे तुम्ही करताय. खरं असं सांगितलं की आपण म्हणजे थँक गॉड बाप्पा आपल्यासारखं नसतो. मग त्यात मी पण आहे. म्हणजे कुठेतरी मी पण तसा आहे का, मी सुद्धा तसा विचार करायचो किंवा मी सुद्धा त्या लाईनमध्ये होतो. आणि एक स्लाइट मार्मिक टच त्याला आहे, टिप्पणी आहे त्याच्यावरची. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आजच्या घडीला भावना दुखावणं हे फार इतकं फ्रजाईल झालं आहे प्रत्येकाचं. अशा वेळेला गणपतीच्या मुहूर्तावर अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह एका कॉजसाठी येणं आणि ते धैर्य मला वाटतंय फार. नाही, प्रश्न अगदी अचूक आहे तुमचा. जेव्हा हे गाणं झालं तेव्हा बऱ्याचशा लोकांना विचारलं हे गाणं बघा छान आहे, पण असं वाटतं का कोणाचं मन दुखावेल याच्यामुळे? यात असं काही आहे का की ज्याच्यासाठी तुम्हाला वाटतं की बाबा नाही हे बरोबर नाही आहे? आणि बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यात. एक गोष्ट आहे की आजकाल मंडळांमध्ये वाटलं आहे गणपती एक असतो, पण मंडळ आणि तो शॉट जो डिरेक्टर कपिल सावंत आहे की 4 गणपती इकडे आणि 4 गणपती इकडे रस्सी खेच करतात. त्या शॉटमध्ये सुद्धा एक स्टोरी आहे. आणि इथं काय पण कसं आहे माहिती आहे ना की कुठल्याही मंडळाच्या अगेन्स्ट नाही हा थॉट. मला जर विचारलं तुम्ही, आय एम नॉट अगेन्स्ट अ मंडळ, म्हणजे पण आय एम अगेन्स्ट सर्टन थिंग्स पर्सनली. बरोबर. सामूहिक कसं आहे की लोक येतात, एक भावनेने एक मंडळ स्थापन होतो, त्याच्या पाठीमागे लोक येतात, श्रद्धेने येतात, छान गोष्ट आहे. आणि ते मंडळ अतिशय छान करते ते सगळं काम आणि लोक येतात श्रद्धेत. देर इज नो कॉम्पिटिशन देर. पण बाजूला अजून एक मंडळ येतो, अच्छा तुझा गणपती एवढा फुटाचा का, मग माझा मोठा का नाही, आता मी बघतो. दॅट कॉम्पिटिशन आहे मागे, ती अहममिका. करेक्ट. ती जी भावना आहे ना, ती भावना चुकीची आहे. ज्याच्यामुळे तुम्ही स्थापन करताय ती भावना चुकीची. आणि कुठेतरी इथला एक गणपती म्हणजे आमच्या एरियामध्ये नाही असणं ठीक आहे, पण डोंट गेट इट बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. कुठेतरी आपलं चुकतं. आणि हलक्या फुलक्या तरीकेने आम्ही सांगायचा प्रयत्न केला, परंतु थँकफुली 99% पॉझिटिव्ह रिॲक्शन्स या इनिशिएटिव्हला मिळाले. त्याचा खरंच अत्यंत आनंद आहे आम्हाला. निश्चित कॉजसाठी एकत्र येणं आणि तेही स्टार प्रवाह आणि मुंबई फिल्म कंपनी जी कशा अर्थानं हे इनिशिएटिव्ह असेल आणि मी यापुढेही काय आम्ही त्यातून छान बघू शकतो. नाही, एक गोष्ट येते, तुम्ही ती करता, सगळं जुळून येतं.
टायमिंग पण छान वाटली आम्हाला. रिलीज केलं आणि मला वाटतं कुठेतरी स्टार प्रवाह, मुंबई फिल्म कंपनी हे आम्ही एकत्र आलं. आय एम शुअर इट विल बी अन अलायन्स फॉर अ लॉंगर टाईम. आणि पुढे अजून काहीतरी वाटलं आम्हाला की ठीक आहे ह्याच्यावरती काही करू शकतो का, तर त्याचा नक्कीच विचार करू. पण सध्या दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग राईट नाव. रिदमिक चॅट जो आहे आणि जे तुम्ही म्हणताय, पण ही रितेशच्या आवाजाची नांदी आहे या पुढच्या ह्याच्यात, म्हणजे गाताना रितेश आम्हाला दिसणार? माहिती नाही, कारण काय माझ्या लिमिटेशन्स मध्येच मी गाऊ इच्छितो. रिदमिक चॅट जरी असेल आणि हा तुमचा नम्रपण आहे. नाही नाही, खरंच मला असं वाटतं की ॲक्टर किंवा आपण कुठल्याही गोष्टी जेव्हा आयुष्यात करतो तेव्हा आपल्याला लिमिटेशन्स माहिती असल्या पाहिजेत आणि त्याच्यातच बसलं नाही पाहिजे. आपण हे माहिती आहे आपली लिमिटेशन आहे, थोडे त्या बाउंड्रीज पुश केल्याच पाहिजेत. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये थोड्या लिमिटेशन जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही म्हणता नाही ह्यावेळेस मी पुश करतो थोडं, यू हॅव टू पुश दी ऑनवलप, आणि तोच प्रयत्न नेहमी आपण करत राहतो. तर लेट्स सी हाऊ इट गोज. या सगळ्यामधला तुम्हाला आवडलेला स्टॅन्झा किंवा तुम्हाला आवडलेली ती ओळ जी काळजाला भिडली अशी कोणती? मला आवडलेली ओळ होती की ते एक सॉफ्ट डायलॉग येतो मध्ये, सगळं म्युझिक बंद होतं आणि त्याचं भाष्य असं आहे की म्हणजे 1.5 कोटी डोकीच्या पायावर टेकली तो पाय कुठेतरी, म्हणजे तो भाष्य असं आहे की विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काय नजारा असतो, 1.5 कोटी डोकीच्या पायावर टेकली तो पाय कुठेतरी असतो, तेवढेच आशीर्वाद देणारा हात कुठेतरी असतो, एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला पहिलं जेनेलजींना तुम्ही दाखवलं असेल किंवा जवळच्या व्यक्तींना काही दाखवलं, पहिल्या रिॲक्शन्स आणि आत्ता एक सर्कल कम्प्लिशन असेल, कशा अर्थानं या सगळ्या यशाकडे खरं तर पाहताय? कारण बाप्पाचा आशीर्वाद. नाही, बाप्पाचा नक्कीच आशीर्वाद. खरं म्हणजे सगळ्यात पहिलं मी घरी ऐकवलं आणि सगळ्यांनी बघितलं. सगळ्यांना खरंच हे माहिती नव्हतं, माझ्या आणि झिनुलेच्या व्यतिरिक्त घरात कोणालाच माहिती नव्हतं काय. मग घरी छोट्याशा लॅपटॉपवर दाखवलं, सगळं एकदम सगळ्यांना आनंद झाला. आणि त्यानंतर घरातले जे लहान लहान मुलं आहेत तेवढं थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो हे तेव्हा जेव्हा गायला लागले एकदा मला वाटलं की एक जी रिदम आहे ती मुलांसाठी आहे. आता कसं, आता खरंच लोकांनी एवढं प्रेम दिलेलं आहे आणि प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर 4-4 लोक टाकतात आणि मला वाटतं की स्वतःहून फॉरवर्ड कर. मला एवढे मेसेजेस आले ज्या लोकांना मी वर्षानुवर्ष काही कारणास्तव बोललो नाही, फोन करून, की खरंच रस्त्याने जाताना लोक थांबून सांगतात मला तुमचं हे गाणं फार आवडलं आम्हाला. मला वाटतं कुठेतरी हा कनेक्ट हा एक वेगळा कनेक्ट आहे. आणि त्यातल्या त्यात दुसरा विचारही होता जेव्हा मी काही लोकांना तर हिंदीत का नाही, पण हा बेसिक विचार मराठीतला विचार होता खरं, म्हणून आम्ही इंग्लिश सबटायटल्स दिलेले आहेत. आता हळूहळू आम्ही हिंदी सबटायटल्स आणि इतर लँग्वेजेसमध्ये करत आहोत. पण बेसिक विचार मराठीत असल्यामुळे आम्हाला वाटलं की पहिल्यांदा आपण मराठीतच केलं पाहिजे, ते तो कनेक्ट वेगळा आहे. आणि नंतर त्यावेळेस वेळ पण नव्हता. मला वाटतं की कधी कधी लँग्वेजच्या बाधा नसल्या पाहिजेत. एखादी गोष्ट जर एका भाषेत जर आवडली, सबटायटल्सनी ते मेसेज पोचला तर छानच आहे. तर याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे की खरंच एखादी गोष्ट आम्ही केली, आज इतक्या लोकांनी त्याला पसंती दिल्यास त्या सर्व लोकांचे खरंच मनापासून आभार. तुम्ही जर तुमच्या फेसबुकवर ते पोस्ट केलं असेल, लिंक फॉरवर्ड केली असेल, तुम्ही व्हॉट्सॲपवर ते कोणाला तरी पाठवलं असेल, ह्याचा तुमचे आभार ह्यासाठी नाही किंवा ती गोष्ट आम्ही केलेली आहे, तुम्ही तो विचार फॉरवर्ड करताय, तुम्ही तो विचार दुसऱ्यांना सांगताय. म्हणून हा व्हिडिओ झाल्यानंतर मला रवी जाधव यांनी लाल माती दिली होती. ते म्हणाले की मी घरी गणपती बनवतो. मग मी घरी गेल्यानंतर मी तो व्हिडिओ पाहिला मी ट्विटरवर. मी स्वतः एक छोटासा गणपती पाहिला. मला येत नाही ते कसं करायला, पण हळूहळू करत करत तिथल्या तिथे शिकलो आणि काहीतरी केलं. मला वाटतं की ह्या व्हिडिओमुळे लोक कुठेतरी आपल्या जो पर्यावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्यावरती, ती खरं आपण आपल्या हातात घेतली पाहिजे. म्हणजे सरकार काय करणार, महापालिका काय करणार, तुम्ही काय करताय, त्यापेक्षा आपण काय करतोय. आणि खरं म्हणजे
प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती आपण आणतो तर त्याला कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं विसर्जन करा, बाहेर समुद्रात करू नका. आणि ह्यावेळेस हा निर्णय मी घेतलेला आहे की आजपासून जोपर्यंत मी जिवंत आहे आणि त्यानंतर बहुतेक नेक्स्ट जनरेशनला ही शिकवण देऊन जाईल की बाबा इको फ्रेंडली गणेशोत्सव हाच साजरा केला पाहिजे. क्या बात आहे. या सगळ्यात ज्या पद्धतीने खरं तर प्रोस्थेटिक वापरून किंवा आणखीन वेगवेगळे गेटअप्स करून ते करता आलं असतं, पण इतक्या मिनिमम रिक्वायरमेंट्समध्ये इतके कॅरेक्टर्स करणं आणि त्या सगळ्या गोष्टी एक ॲक्टरला कितपत चॅलेंजिंग हा व्हिडिओ होता. नाही काय आहे की व्हिडिओ चॅलेंजिंग फार होतं, कारण काय जेव्हा मी विचार केला की एक डिजिटल आहे म्हणून तुमचे बजेट्स रिस्ट्रिक्टेड असतात. सगळे जेवढ्या लोकांनी काम केलं सगळ्यांनी फ्री काम केलेलं आहे, राईट फ्रॉम कॅमेरा टू एडिट वगैरे सगळे म्युझिक हे सगळ्यांनी फ्री काम केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात डिरेक्टर म्हणाले की आपण चेंज करूया, म्हणून आम्ही काय केलं 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यात आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. एंगेजिंग कसं ठेवलं पाहिजे, एक वेळा एक कॅरेक्टर येतो. एक हवालदाराचा कॅरेक्टर असेल, एक थोडा एक असा कॅरेक्टर आहे ज्याला वाटतं की नाही बाबा दुसऱ्या गणपतीचं मला दर्शन करून दे. एक भक्ताचं म्हणतो 21 मोदकाने काय होणार, तो मॅनेजर आहे तिथला. मग असे वेगवेगळे कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न केला. आय थॉट इट इज इंटरेस्टिंग. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं की गणपती सर्व गाणे म्हणजे बँजोमध्ये गणपतीचं गाणं अगदी कलरफुल गाणं आहे. आणि गणपती फेस्टिवल्स म्हणजे फेस्टिवल ऑफ कलर्स आणि एनर्जी. आणि हे बहुतेक पहिलं गाणं असेल जे ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि मेसेज आहे त्याच्यात आणि चक्क ब्लॅक अँड व्हाईट. मला असं वाटतं की हा मेसेज जो आहे तो अनेकांची आयुष्य उजळवून टाकणार आहे आणि त्या रंगांनी भरून टाकणार आहे. आणि एका कॉजसाठी म्हणून तुम्ही पुढे आलात. खूप खूप आभार आणि थँक्यू. आपलेपणाने बोललात, त्यासाठी वेळ दिलात. थँक्यू सो मच. Thank you. आणि यंदाचा गणेशोत्सव तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार असेल, कारण बँजोसाठीचा जो हाऊसफुलचा प्रसाद आहे तो तुम्हाला बाप्पा देऊन जाईल. थँक्यू. इतक्या आपल्यापणाने विश यू लव लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू.